नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत. मित्रांनो, पेन्शनधारकांसाठी मोठी अपडेट. पेन्शन घेण्यासाठी इतके वर्ष नोकरी करणे अनिवार्य. जाणून घ्या संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून. त्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि मोठी माहिती आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका. तर मित्रांनो, तुम्ही सुद्धा जर नोकरदार असाल, मग तो प्रायव्हेट असो किंवा सरकारी, आणि तुम्ही जर कन्फ्यूज असाल की लवकरच जर नोकरी सोडली तर पेन्शन मिळणार की नाही, पेन्शनसाठी मला पूर्ण नोकरी करणे गरजेचे आहे का, जर तुम्हाला सुद्धा माहिती नसेल तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पेन्शन बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. काय आहे पेन्शन योजनेचा उद्देश पहा मित्रांनो. तर मित्रांनो, पेन्शनचा उद्देश असा आहे की तुम्ही तुमचे आयुष्य जी देश सेवेमध्ये घालवले आणि सेवा पूर्ण झाल्यानंतर निवृत्त झालात तर त्यानंतर दुसरे काम करण्याचे वय राहत नाही आणि दुसरे काम करणे सुद्धा होत नाही. नोकरी गेल्यानंतर इन्कम सुद्धा बंद होते. याचा विचार करून तुम्हाला खर्चासाठी काहीतरी मिळावे म्हणून तुम्हाला पेन्शन दिली जाते. या मिळालेल्या रकमेतून थोडेफार का होईना पण जीवन जगणे सोपे होते. औषध गोळ्यांचा वगैरे खर्च निघून जातो. ही योजना खास म्हणजे अशा कर्मचाऱ्यांसाठी आहे की जे की सरकारी कर्मचारी आहेत आणि अनेक वर्ष त्यांनी त्यांचे वय देश सेवेत घालवले आहे. भारतामध्ये पेन्शनच्या 3 मुख्य श्रेणी आहेत. पहा मित्रांनो, आपल्या भारतामध्ये पेन्शनच्या 3 मुख्य श्रेणी आहेत. पहिली आहे सरकारी पेन्शन योजना, दुसरी आहे खाजगी क्षेत्रातील पेन्शन योजना आणि तिसरी आहे ऐच्छिक पेन्शन योजना. ईपीएस अंतर्गत पेन्शनसाठी आवश्यक नियम काय आहे पहा मित्रांनो. ईपीएस पेन्शन ही एक महत्वपूर्ण योजना आहे. ईपीएस योजना ईपीएफओ द्वारे चालवली जाते. जर मित्रांनो तुम्ही सुद्धा कुठे नोकरी करत असाल आणि तुमचा सुद्धा ईपीएफ करत असेल तर ईपीएस चा सुद्धा हिस्सा कापला जातो. ईपीएस पेन्शन घेण्यासाठी काय आहेत शर्ती मित्रांनो. पहिली आहे कमीत कमी सेवेचा कालावधी. मित्रांनो, पेन्शनचा लाभ घेण्यासाठी कमीत कमी तुम्हाला 10 वर्ष नोकरी करावी लागेल आणि तुम्ही जर 10 वर्ष नोकरी केली नसेल तर तुम्ही पेन्शन घेण्यास अपात्र ठरतात. वयोमर्यादा काय आहे. तुमचे वय 58 वर्ष झाले तर त्यानंतर तुम्हाला पेन्शन मिळणे चालू होईल. जर तुम्हाला 50 वर्षामध्येच निवृत्त व्हायचे असेल तर तुम्ही कमी रेट असलेला पर्याय पेन्शनचा पर्याय निवडू शकता. 50 वर्ष अगोदर नोकरी सोडण्याचा परिणाम काय होईल पहा मित्रांनो. तुमची जर सेवा 10 वर्ष पूर्ण झाली नसेल आणि तुम्ही 50 वर्ष अगोदरच नोकरी सोडली तर तुम्हाला पेन्शन मिळणार नाही, पण तुम्ही योजनेद्वारे जमा झालेली रक्कम एकदाच काढू शकता. नोकरीच्या किती वर्षानंतर पेन्शन मिळते पहा मित्रांनो. 1 ते 9 वर्षामध्ये तुम्ही नोकरी सोडल्यास तुम्हाला पेन्शन मिळत नाही. त्यासाठी तुम्हाला 10 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त नोकरी करणे गरजेचे आहे. 20 किंवा त्यापेक्षा अधिक नोकरी केल्यास पेन्शन प्लस अतिरिक्त लाभ मिळतो. तर मित्रांनो, यासाठी तुम्हाला तुमची आहे तोपर्यंतची नोकरी करणे गरजेचे आहे, म्हणजे तुम्हाला कसले टेन्शन आणणार नाही. ज्यांना याबद्दल थोडेफार डाऊट आहे अशांसाठी आजचा हा व्हिडिओ होता. जर महत्त्वपूर्ण वाटला तर पुढे सुद्धा दुसऱ्या कर्मचाऱ्यांना पाठवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. पुन्हा भेटूया नवीन अपडेटसह. धन्यवाद.